यंदा देशभर चांगला वेळेवर आणि नियमितपणे पाऊस पडतोय। त्यामुळे देशात गेल्या वर्षीच्या तुलनेत कापसाखालील क्षेत्रात सुमारे 7.5 लाख हेक्टरची वाढ झाली आहे। पिकाची स्थितीही उत्तम असल्याने यंदा उत्पादन चांगलं राहण्याचा अंदाज आहे। तसंच नवा कापूस बाजारातही लवकर येण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर भारतीय कापूस महामंडळाला चालू बाजार वर्षात कापूस निर्यात करण्यास केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे। कोल्हापूर जिल्हा परिषदेनं महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी शतकोटी वृक्ष लागवड योजनेत आघाडी घेतली आहे। जिल्हा परिषदेनं गेल्या वर्षी 73,29,000 इतकी वृक्ष लागवड करून ही आघाडी घेतली आहे। तर यंदाच्या वर्षी 15 ऑगस्टपर्यंत 37,58,000 वृक्ष लागवड करण्यात येणार आहेत। यापैकी 26 लाख वृक्ष लागवड करण्यात आली आहे। ही वृक्ष लागवड करताना बिहार पॅटर्नचा अवलंब करण्यात येणार आहे। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं कर्ज वसुलीची मोहीम आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतलाय। आतापर्यंत बँकेनं योग्य पद्धतीनं कर्ज वसुलीची मोहीम राबवल्यामुळे बँकेची सेक्शन 11(1) ची पूर्तता करण्याकडे वाटचाल सुरू आहे। त्याचबरोबर बँकेची 31 मार्च 2013 अखेर 274 कोटी 30 लाख रुपयांची NPA रक्कम असून बँकेला 177 कोटी रुपयांच्या NPA ची तरतूद करावी लागली आहे। त्यामुळे ही बाब ध्यानात घेऊन बँकेनं थकीत कर्ज वसुली वेगानं करण्याचा निर्णय घेतलाय। जळगाव जिल्ह्यात सततच्या पावसामुळे गेल्या 3 आठवड्यांपासून शेती मशागतीची कामे ठप्प झाली होती। मात्र आता पावसानं उघडीप दिल्यानं चांगली वापसा स्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे कुळपणीसोबत निंदणी, कीटकनाशक फवारणी तसंच रासायनिक खतांच्या डोस देण्याच्या कामास शेतकऱ्यांनी चालना दिली आहे। मजुरांच्या हातालाही काम मिळालंय। जोपर्यंत पाऊस शेती काम करण्यासाठी वेळ देईल तेवढ्या दिवसात शेताचे कामं आम्ही कुळपणी, निंदणी, फवारणी हे करू शकतो। गेल्या 8 दिवसात झालेल्या दमदार पावसामुळे राज्यातील लहान, मध्यम आणि मोठ्या अशा एकूण 2480 धरणांमधील जलसाठ्यात वेगानं वाढ होऊन 68% पोहोचलाय। राज्यात तब्बल 25,399 दशलक्ष घनमीटर साठा झालाय। हा साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत 30% वाढलाय। बुधवारी सकाळपर्यंत मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर कोकणात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे।